मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागामध्ये पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं धोरण, परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्यासाठी क्रिसिल संस्थेची नियुक्ती. गुजरातमधील वनताराच्या धर्तीवर अनंत अंबानींनी महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा प्रकल्प उभारावा. गणेश नाईक यांची अंबानींना विनंती. ठाण्यात या संदर्भात एका जागेचा विचार सुरू असल्याचीही गणेश नाईक यांची माहिती. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीमालाच्या हमी भावासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन. लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मशाल आंदोलनाला निघालेल्या प्रहारच्या 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सोमवारी निघणार पंढरपूर ते लंडन अशी जगातली सर्वात लांब दिंडी. सातासमुद्रापार उभारणार विठुरायाचं सर्वात मोठं मंदिर. 18,000 किलोमीटर अंतर पार करून दिंडी पोहोचणार लंडनमध्ये. 14 एप्रिल ते 21 जून चालणार पंढरपूर ते लंडन पादुकांचा प्रवास. पुणे मनपाच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर. राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांची एक्सपोस्ट. अहवालाला अंतिम स्वरूप देण्याचं काम अजूनही सुरू, सूत्रांची माहिती. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण. तिसरा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार. अंतिम अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार, सूत्रांची माहिती. तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करणार. 6 लाखांचं बिल, रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष वांगर यांचा एमजीएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सवाल. डेंग्यूच्या रुग्णावर उपचारासाठी रुग्णालयानं 6 लाख रुपयांचं दिलं बिल. क्लिप व्हायरल. एबीपी माझा ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण. 3 आरोपींना 21 एप्रिलला शिक्षा सुनावणार. केस दाखल केल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी सहकार्य केलं नाही. बिद्रेंचे पती राजू गोरे यांचा सुनावणी दरम्यान गंभीर आरोप. प्रशांत कोरटकर तुरुंगाबाहेर. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 दिवसांपूर्वी जामीन मंजूर. तांत्रिक कारण आणि सुट्ट्यांमुळे कोरटकर आज तुरुंगाबाहेर. इंदापूरमध्ये यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत राडा. भिगवणमध्ये होणाऱ्या यात्रेनिमित्त कमिटीच्या विशेष सभेमध्ये पोलिसांसमोरच गोंधळ. सभेदरम्यान ग्रामस्थांच्या 2 गटात हाणामारी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीनं जवळपास 100 लोक गायब. तुळजापुरात 15 ते 20 पेडलर्सच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी. आतापर्यंत 35 आरोपींवर गुन्हा दाखल तर 14 आरोपींना अटक. अजूनही 21 फरार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पेटू गंगणे वर्षभरापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात. मात्र माहिती मिळूनही कारवाई नाही. पेटू गंगणे कोणाचा कार्यकर्ता आहे? नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकरांचा राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर निशाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.